शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची खरी समाधी शोधून हिंदू आणि मुस्लिम ऐक्याची खरी जयंती साजरा करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आज मी बघत होतो छोट्या छोट्या मुली समोर येऊन भाषण करत होते. खरं तर या विचार मंचावर तुम्ही येऊन बोलत आहात आणि आज शाळेमध्ये येऊन शिक्षण घेत आहात, तर हे सगळं श्रेय 1 जानेवारी 1848 ला सर्वप्रथम मुलींसाठी शाळा काढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सुद्धा आपण आज साजरा करतो. हा देश कोण्या धर्मगुरूच्या ग्रंथावर चालत नसून हा भारतीय संविधानावर चालतो, ज्या महापुरुषांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस एक करून या देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, ऐसा चाहूं राज मैं जहां सबन को मिले अन्न छोटा बड़ा सम बसे, रविदास रहे प्रसन्न, हे मूलमंत्र घेऊन समाजामध्ये प्रबोधन करणारे संत रविदास, संत कबीर, संत सेवालाल महाराज, गाडगे बाबा, खऱ्या संतांना, युग प्रवर्तांना सगळ्यांच्या साक्षीने आपण जोरदार टाळ्याच्या गजरांनी अभिवादन करूया. आज या शाळेमध्ये येत असताना मला अतिशय आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने विचार मंचावर उपस्थित आमचे सहकारी, आमचे गुरुजन मंडळी यांचा मला फोन आला होता की सर तुम्ही कोणता तरी विषय घ्या पण आमच्या शाळेमध्ये भाषण करायला या. म्हटलं ठीक आहे, 3 तारखेला सावित्रीबाईची जयंती आहे, आपण त्या दिवशीच प्रबोधनाचा कार्यक्रम ठरवू. या विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बनकर सर आणि सर्व शिक्षक मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले तमाम विद्यार्थी मित्र, आज आपण सावित्रीबाई फुलेची जयंती साजरा करत आहोत. पण खऱ्या अर्थाने आपल्याला सावित्रीबाई फुले कळाली का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता बरेच वेळेस आपण बघत असतो की सावित्रीबाई फुले यांचं जे संघर्ष होतं त्या संघर्षामधून नेमकं साध्य काय झालं. खरं तर दुर्दैव सर या देशामध्ये आजही मी बघतो की मुलींना सगळ्या गोष्टी माहिती असतात, परंतु जर सावित्रीबाई फुले जर आपल्याला कळाली नाही तर खरोखर आपण कुठेतरी विचाराची बेईमानी करत आहोत. त्यामुळे सावित्रीबाई फुले आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही समाजामध्ये रात्रंदिवस प्रबोधन करतो आणि महापुरुष समजून सांगण्याचं काम करत असतो आम्ही की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्या विचारावर कितपत चालतो, महापुरुषांचे विचार आपल्याला किती तारतात, आपले आदर्श कोण असतात, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. परवा साहेब एक 8 दिवस झाले सर, 8 दिवस झाले एक मुलगा एक व्हिडिओ बनवतो की ती माझी झाली नाही म्हणून मी आत्महत्या करणार आणि त्याच दिवसात तो गळाला फास घेतो आणि मरतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपण चाललोय कुठं? या देशाचा युवक, या देशाचा नौजवान आज कुठं चाललं? जवान कसा असला पाहिजे? जवान वो होते हैं जो हवा का रुख बदल देते हैं, जवान वो होते हैं जो हवा का रुख बदल देते हैं, जवान वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं. तर या देशाचे आपण जवान आहोत हे ध्यानात ठेवायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपले आदर्श कोण असले पाहिजे लक्षात ठेवा. आपले आदर्श कोण असले पाहिजे? पिक्चर मध्ये ऍक्टिंग करणारे हिरो आपले आदर्श असले पाहिजे का? आपले आदर्श आपण ठरवले पाहिजे. अरे बायकोसाठी ताजमहाल बांधणारा शहाजहान तुमचा आदर्श नसला तरी चालतो, पण या देशाच्या रक्षणासाठी, मातीच्या रक्षणासाठी आईचे स्वप्न साकार करणारे, स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आदर्श झाले पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये सुद्धा प्रवेश दिला नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांना द अनटिचेबल नावाचा ग्रंथ लिहून काढला. एवढेच नव्हे तर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगामध्ये बाबासाहेबांची ओळख आहे. ते बाबासाहेब आंबेडकर तुमचे आदर्श झाले पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावर इन्कलाब म्हणून या देशाच्या मातीसाठी जातात, ते भगतसिंग तुमचे आदर्श झाले पाहिजे. जय हिंद म्हणून या देशाच्या रक्षणासाठी सुभाषचंद्र बोस आपली फौज उभा करतो आणि या देशाला आपलं सगळं शरीर स्मरित करून देतो, ते भगतसिंग तुमचे आदर्श झाले पाहिजे. ज्या वेळेला महापुरुष तुमचे आदर्श होतील मित्रांनो,
तर तुमचं वाईट पाऊल कधी पडणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळेच आपण आपले महापुरुषांचा अभ्यास आपण केला पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या महापुरुषांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता टीव्ही मध्ये कंगना राणावत नावाची हिरोईन आहे सर. त्या कंगना राणावत नावाच्या हिरोईननं एक डिबेट मध्ये असं सांगितलं की हा देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला नाही, 2014 ला झाला. आता ती सांगते म्हणजे या देशाच्या रक्षणासाठी हजारो लोकांनी छाताडावर गोळ्या खाल्ल्या. जलियाबाग मध्ये हजारो लोक मेले. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले, सुखदेव फासावर गेले, राजगुरू फासावर गेले. सुभाषचंद्र बोसनी एवढं मोठं यलगार उभा केला होता. जर हा देश 2014 ला स्वतंत्र झाला असं जर म्हणत असेल तर इतिहास आम्हाला कोणाकडून ऐकावं हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. या देशाच्या रक्षणासाठी हजारो नौजवानांनी आपली प्राणाची आहुती दिली. या मातीच्या रक्षणासाठी हजारो नौजवानांनी आपला फासा जो आहे तो गळाला लावून या देशासाठी शहीद झाले, शहादत त्यांनी दिली. लक्षात ठेवा, हे इसरता कामा नये. एक कवी असे सांगतो, कतरा कतरा खून दिया था, दी जवानी जुनून दिया था, खड़े अंग्रेज माने नहीं तो गोलियों से खून दिया था. गोरियों के गाल नहीं थे न आवाज मदिरों की, खनखनाहट गूंज रही थी सेकुलर जंजीरों की. राजनीति से नहीं मिली है न खरीदी पैसों से, सौदा लहू का मोल हुआ था भगत सिंह जैसों से. माओ ने गोलियां खाई थी, बेटे लटके फंदों पर, आजादी की डोली उठी थी कुर्बानी के कंधों पर. एवढं सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. या देशामधला जो नौजवान आहे त्या नौजवानांनी या देशासाठी आपलं रक्त समर्पित केलं. या देशाच्या रक्षणासाठी ते उभे राहिले. तर आपले आदर्श ते असले पाहिजे. त्यासाठी सांगतो, लक्षात ठेवा. इथं बसत असताना मला अतिशय आनंद झाला. आता मॅडम बोलत असताना बरेच काही मॅडमनं सांगितलं इतिहास तुम्हाला, परंतु सावित्रीबाई फुलेंचं कार्य हा अफाट मोठं आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य जेवढं आपण सांगत जाऊ तेवढं सुद्धा आपल्याला दिवस कमी पडतील. एवढं मोठं कार्य सावित्रीबाई फुलेंनी केलं. माझ्या बहिणींनो, सावित्रीबाई फुलेंच्या लेकींनो, तुम्ही पुण्यामध्ये जातात तिथं दगडूशेठ नावाचा गणपती आहे. त्या गणपतीकडे तुम्ही शीर्ष झुकवतात आणि तिथं सांगतात तुम्ही की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. पण माझ्या बहिणी, त्याच बाजूला 1 जानेवारी 1848 ला सावित्रीबाईनं एक शाळा काढली होती. ती शाळा जर काढली नसती तर तुम्ही शाळेत आले नसते. त्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेकडे जा आणि तिथं आत्मपरीक्षण करा की हीच ती शाळा ज्यासाठी माझ्या सावित्रीबाई फुलेंनी त्याग केला, संघर्ष केला. लोकांनी त्या सावित्रीबाई फुलेला दगडांनी मारलं, शेणाच्या गोळ्यांनी मारलं, तरी ती माता हटली नाही, ती माऊली हटली नाही. कारण त्या माऊलीला माहित होतं की ही जर शाळा जगामध्ये, ही जर भारतामध्ये शाळा निर्माण झाली, येणाऱ्या माझ्या ज्या मुली आहे ते उद्या आमदार बनतील, खासदार बनतील, डॉक्टर बनतील, मुख्यमंत्री बनतील. आपण बघत आहोत अंतराळवीरला सुद्धा महिला जाऊन आल्या, त्याच बरोबर राष्ट्रपती सुद्धा महिला झाला. हे उपकार सावित्रीबाई फुलेचं आहे. लक्षात ठेवा, हे विसरता कामा नये. हे उपकार सावित्रीबाई फुलेचा आहे. मी सावित्रीबाई फुले तुमच्या सोबत संवाद करते. अरे मी ज्या वेळेस तुम्हाला मुलींना शिकवायला जात होते, हे पेशवे मला दगड मारत होते, शेणाचे गोळा मारत होते. मी ज्योतिबांना विचारायची की ज्योतिबा, मी ज्या वेळेस मुलींना शिकवण्यासाठी जाते हे पेशवे मला दगड मारतात, हे मला शेणाने फेकून मारतात, मी काय करू? त्यावेळेस ज्योतिबा म्हणायचे की सावित्री, हार मानून चालणार नाही. 2 साड्या घे, एक साडी जर ओली झाली तर दुसरी साडी घालून मुलींना शिकव, पण माग हटू नको. तर नवरा असावं तर महात्मा ज्योतिराव फुले सारखे सांगतो. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले विद्रोह केला त्यांनी. आणि आज जे मुली सन्मानाने बसलात हे महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे. लक्षात ठेवा, त्यामुळे आपल्याला आपल्या महापुरुषांची जाण असणे गरजेचे आहे. निवड नाव घेऊन चालणार नाही. आता 26 जानेवारी आली, आता 15 ऑगस्ट पुन्हा येऊन गेला, आता 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीला असा मुला लगेच तिरंगा घेऊन टीका वगैरे लावून भारत माता की जय जोराजोराने ओरडत. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य काही सहज नाही. ज्या वेळेस भगतसिंगांना फाशी होत होती त्या अगोदर भगतसिंगांची आई जेलमध्ये भगतसिंगाला भेटायला जातात आणि भगतसिंगची नजर आईकडे जाते. नजर गेल्यानंतर भगतसिंग त्यांच्या आईकडे बघतात आणि आईच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून भगतसिंग म्हणतात की माँ, तेरा बेटा इस देश के लिए शहादत देने जा रहा है.
तेरा बेटा इस देश के लिए शहीद होने जा रहा है और तेरी आंख में आंसू. त्यावेळेस त्या आईनं उत्तर असं दिलं मित्रांनो की बेटे, देशभक्ति की जननिया ने अपने खून से गुलामी की डाक धोती है. देशभक्ति की जननी अपने खून से गुलामी की डाक धोती है. शहीदों के शहादत पर सिंगों की नहीं सियारों की मार होती है. मैं तो सिंगों के सिंगों की माँ हूँ. मैं तेरी शहादत पर रोऊंगी नहीं बल्कि खुशी से वारी जाऊंगी. तू आजादी की दुल्हन तोला मेरे लाल, तू आजादी की दुल्हन तोला मेरे लाल. मैं खुशी से झूम उठूंगी. जा बेटा जा, लिया स्वतंत्र का डोला. मैंने अपने हाथ से तेरा रंगा बसंती चोला. बात आखिरी सुन ले मेरे जिगर के टुकड़े. हंसते हंसते फांसी चढ़ जा मेरे प्यारे पुतड़े. तन मन सारा यौवन सारा इस देश के लिए मचले और इनकलाब होठों पर जब चांद तुम्हारे निकले. इनकलाब होठों पर जब चांद तू. ही भगत सिंगांची आई आहे मित्रांनो. भगत सिंग पुन्हा आईला प्रश्न विचारतात की माँ फिर भी तेरे आंख में आंसू. त्यावेळेस त्या माऊलीनं उत्तर असं दिलं मित्रांनो, जगाच्या पाठीवर कोणत्याही आईनं असं उत्तर दिलं नसेल की बेटा, मैं अपने कोख को कोस रही हूँ और एक लाल और एक हीरा पैदा होता तो इस देश के लिए कुर्बान कर देती. ही भगत सिंगांची आई है. आपली आई. भांडणं झाले की मुलाला पहिले म्हणते तू घरात मर, तुला काय घेणे नाही लोकांशी. पहिले त्याला उचलून घरात आणतो. अरे भांडणं सोडवायला सुद्धा आमची आई आम्हाला जाऊ देत नाही. कसे यार, किती मोठं समर्पण होतं त्यावेळेस त्या आईंचं. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी बाळासाहेब जिजाऊंनी जे प्रयत्न, जी अफाट मेहनत घेतली होती, त्यांना माहित होते येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य रक्षक, या देशाचा रक्षक, जनतेचा रक्षक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातील. ह्या आयांनी यांना हिरण्य गडभ्या म्हणून आजही ओळखले जातात. भगत सिंगांची आई असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई असेल, या महापुरुषांची आई हिरण्य गडभ्या यांना ओळखले जातात. यांनी देशाचे लाल घडवलेले आहे म्हणून त्यांना हिरण्य गडभा म्हणावं जातं. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना कसं घडवायचं, आपल्याला आपल्या मुलींना कसं घडवायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आणि महत्वाचा असा विषय आहे, सगळ्या मुलींना विनंती आहे, एकदा सावित्रीबाई फुलेंनी जी शाळा काढली 1 जानेवारी 1848 ला पुण्याला, तिथं जा, तिथं शाळेसमोर नतमस्तक व्हा. ती शाळा जी काढली सावित्रीबाई फुलेंनी, त्यामुळे तुम्ही आज शाळेत आहे आणि स्वाभिमानाने इथे भाषण करत आहात. ज्यावेळेस या देशामध्ये वर्ण व्यवस्था होती, चातुर्य व्यवस्था होते, ढोल गवार शूद्रपशी नारी सकल ताडना के अधिकारी, स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नाही, लिहिण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रिया हे शूद्र असायच्या. त्यामुळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे बाहेर निघाले आणि त्यांनी या व्यवस्थाच्या लाथाडावर पाय मारून तुम्हाला स्वाभिमानाने शिक्षण घ्यायला लावलं आणि स्वातंत्र्य देण्याचं काम तुम्हाला केलं. हे आपल्या महापुरुषांनी केलं. त्यामुळेच आपले महापुरुष आपले आदर्श असले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मी 4 ओळीत रामायण सांगणारा माणूस आहे सर. 4च ओळीत. आदो राम तपोवनादि गमनम हात्वा मृग कांचनम वैदई वर्णम जटाई वर्णम सुग्रीय संभाषणम बाली निर्दनम समुद्रकर्णम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम यत्यादी रामायण. मी हिंदू आहे, परंतु सांगू इच्छितो, मला माहित आहे या देशाचा मुसलमान किती स्वाभिमानी आहे. मला माहित आहे या देशाचा मुसलमान आपल्या मातीच्या रक्षणासाठी बलिदान सुद्धा देऊ शकतो. हे सुद्धा मला माहित आहे. ज्या वेळेस आपण जी कुरान वाचतो, त्या कुरान मध्ये असं लिहिलेलं आहे कि अगर आपको नमाज पढ़नी हो, अगर आपको नमाज पढ़नी हो और पानी की अगर कमी हो तो अपने वतन के मिट्टी से अगर वजू कर ले तो कुरान अदा होती है, नमाज अदा होती है. हे मुसलमान बांधव आमचे लक्षात ठेवा. 88 वर्षाचे होते बहादूर शाह जफर, 88 वर्षाचे, आणि त्यांना रंगून मध्ये जेल मध्ये डांबण्यात आलं. रंगून मध्ये, आणि देशासाठी लढणारे होते बहादूर शाह जफर. त्यांना जेल मध्ये टाकल्यानंतर त्या रंगून मधला एक चाकलूस सिपाही येतो आणि त्यांना म्हणतो की बहादूर शाह जफर, अरे दम दमे में दम नहीं, अभी खैर मांगो जान की, अरे जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. 88 वर्षाचा तो बहादूर शपा उठला. तो बहादूर जफर उठला, हातात खीळ घेतली आणि पुढची लाईन बहादूर शाह जफर लिहितो की तुम कहते हो कि दम दमे में दम नहीं, खैर मांगो जान की, अरे जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. पुढे लिहितो
गाजियों में बू रहेगी तब तक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी देव हिंदुस्तान की लिखने वाला हो जफर मुसलमान का ध्यान में रखो। या वेळेला जलियाबाग मध्ये जनरल डायरनी गोळ्या चालवण्याचा आदेश दिला, हजारो लोक या देशाच्या मातीसाठी शहीद झाले। त्यावेळेस त्या जनरल डायरला प्रश्न विचारण्यात आले की जनरल डायर आपने गोलियां क्यों चलाई? त्यावेळेस जनरल डायर म्हणतो की मुसलमान भाग रहे थे करके हमने गोलियां चलाई। त्यावेळेस सुद्धा जाती जातीत आणि धर्मात भांडण लावायचे लक्षात ठेवा, जाती जातीत आणि धर्मात। आजही राजकारण त्याच्यावरच चालू आहे, जाती जातीमध्ये भांडण लावणे, धर्मामध्ये भांडण लावणे। कैसी ये मनहूस घड़ी है भाइयों में जंग छिड़ी है, आज सलामत कोई न घर है सबको लुट जाने का डर है। रोती है सलमा रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता, सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है। क्या होगा इन लाचारों का, क्या होगा इन बेचारों का, कितना है कमीना, इतने सारे दर्द को छीना। हमने ऐसे वतन को देखा, रोते हुए पतन को देखा, डस लिया देश को जहरीले नागों ने और घर को लगा दिया घर के चिरागों ने। आजची वास्तव स्थिती आहे। त्यावेळेस त्या जलियाबाग मधून एक नौजवान उठतो की आप कह रहे हो कि जनरल डायर कि मुसलमान भाग रहे थे करके आपने गोलियां चलाई। मैं कहना चाहता हूं अगर एक मुसलमान के पीठ में अगर गोली निकली तो हम ये आजादी का आंदोलन से मुसलमान पीछे हट जाएंगे। 5 दिवस पोस्टमार्टम झाला मित्रांनो, 5 दिवस। 76 पठाणाच्या छाताडावर गोळ्या होत्या, हे देशाच्या रक्षणासाठी होत्या। त्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। शेळीचे म्हणी का, गाईचे? वाघिणीची दूध जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही शिक्षणाच्या मंदिर मध्ये आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, संत रविदास असे सांगतात की ऐसा चाहूं राज मैं जहां सबन को मिले अन्न, छोटा बड़ा सम बसे रविदास रहे प्रसन्न। जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुषता को खात रहे रविदास जात का रोग। त्यामुळे सगळ्या महापुरुषांचा विचार आपण अंगीकृत केलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा जपला पाहिजे, जातीमध्ये भेद केला नाही पाहिजे, धर्मामध्ये भेद केला नाही पाहिजे। सगळे धर्म चांगले आहे, सगळे जाती चांगले आहे, परंतु काही लोक आहे ते जातीमध्ये फूट पाडण्याचं काम करत असतात। त्यामुळे येणारे तुम्ही देशाचे भविष्य आहात, त्यामुळे तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीच्या बळी पडू नका। तुम्ही तुमची ओळख वी द पीपल ऑफ इंडिया, तुम्ही भारतीय आहात, हीच तुमची सगळ्यात श्रेष्ठ ओळख आहे। आणि माझ्या रवांच्या लेकींनो, माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या लेकींनो, माझ्या जिजाऊंच्या लेकूंनो, सगळं करा पण आपल्या महापुरुषांचे विचार हे अंगीकृत करा। ही काळाची वेळ आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे सगळ्या मुलींना विनंती आहे की आपण सावित्रीबाई फुलेचं वाचन केलं पाहिजे। जे वाचतात त्यांना माझा त्रिवार सलाम आहे, जे सावित्रीबाई फुलेंचा विचार आपला अवगत करतात त्यांना माझा सलाम आहे। त्यामुळे सगळ्यांना सांगतो आपण इथूनच बदल करावा, या कार्यक्रमातून आपण उद्यापासून बदल करावा। मी 100% गॅरंटी देतो, महापुरुषांचे विचार जर तुम्ही वाचलात कधीही हार तुम्ही जिंदगीत मानणार नाही आणि कधीही स्वाभिमान तुमच्या मनामध्ये राहील। त्यामुळे सांगतो गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सचमुच का हुआना बदलेगा। अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा। कुछ तुम बदलो कुछ हम बदलो तो ये फसाना बदलेगा। शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ के लाशों पे गजल कर नहीं सकता। इस जुल्म की चाहे जो सजा दो मुझे, मैं जुल्म से खामोश रह नहीं सकता। एवढंच सांगतो आणि थांबतो। सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, माझ्या बहिणींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे। आता हे भगत सिंह तू जिंदा है, हे भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में। हे भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में। इनकलाब के नारों में, इनकलाब
के नारों में, हे भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हे भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में। भारत माता की, भारत माता की इनकलाब, इनकलाब। धन्यवाद।